Hello friends, welcome to Sri Academy of Science Karad. In this video, we will discuss about the topic biotechnology. In that, the subpoint is methods for rDNA technology. म्हणजे या व्हिडिओमध्ये आपण बायोटेक्नॉलॉजी या टॉपिक मधला जो पॉइंट आहे मेथड्स ऑफ rDNA टेक्नॉलॉजी म्हणजे rDNA टेक्नॉलॉजी म्हणजेच रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजीच्या कोणत्या मेथड्स आहेत, कशा वापरल्या जातात किंवा कशा पद्धतीने घडतात, rDNA टेक्नॉलॉजी कशा पद्धतीने घडवून आणली जाते, त्याची प्रोसेस काय आहे, त्याची मेथड काय आहे हे आपल्याला बघायचं आहे. ओके, त्यामुळे टायटल काय म्हटलेलं आहे, मेथड्स फॉर rDNA टेक्नॉलॉजी. R स्टँड्स फॉर रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी. लास्ट व्हिडिओ मध्ये आपण बोर्ड वरती रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी काय आहे ते बघितलेलं आहे, त्याच्या स्टेप्स बघितलेले आहेत. या व्हिडिओमध्ये आपण त्याचं एक्सप्लेनेशन रेग्युलर लेक्चर प्रमाणे पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनच्या मदतीने पाहणार आहोत. बघा त्याच्यामध्ये काय म्हटलं बघा, द स्टेप्स इन्व्हॉल्व्ड इन जीन क्लोनिंग आर ॲज फॉलोज. जीन क्लोनिंगच्या ऐवजी जीन मल्टिप्लिकेशन्स हा सुद्धा शब्द वापरला जाऊ शकतो, बरोबर आहे. पहिलं स्टेटमेंट काय आहे, द स्टेप्स इन्व्हॉल्व्ड इन जीन क्लोनिंग आर ॲज फॉलोज. जीन क्लोनिंग म्हणजे जीन मल्टिप्लिकेशन्स, बरोबर आहे. सिंगल जो सेगमेंट आहे त्या सिंगल जीनच्या सेगमेंटचं आपल्याला मल्टिपल जीन्स करायचे आणि ते कसे असणार आहेत, त्याच्या पॅरेंटल जो ओरिजिनल जीन आहे त्याचे ते सगळे काय असतील, आयडेंटिकल असणार आहेत, राईट. त्यामुळे जीन क्लोनिंगच्या ऐवजी जीन मल्टिप्लिकेशन्स हा जरी शब्द वापरला तरी काही चुकीचं ठरणार नाही. सो द स्टेप्स इन्व्हॉल्व्ड इन जीन क्लोनिंग आर ॲज फॉलोज. मग कुठल्या स्टेप्स इन्व्हॉल्व्ड आहेत जीन क्लोनिंग मध्ये. फर्स्ट स्टेप, आयसोलेशन ऑफ डीएनए दॅट इज अ जीन फ्रॉम द डोनर ऑर्गॅनिझम्स, बरोबर आहे. मग जो डोनर ऑर्गॅनिझम्स आहे त्याच्यामधलं काय करायचं आहे, तर आपल्याला जीन आयसोलेट करायचं आहे, बरोबर आहे. कुठला आपण जीन आयसोलेट करणार आहे, तर जीन ऑफ इंटरेस्ट, ज्या जीन मध्ये आपल्याला इंटरेस्ट आहे, ज्या जीन वरती आपल्याला रिसर्च करायचा आहे, ज्या जीन वरती आपल्याला काम करायचं आहे, तो जीन आपल्याला आयसोलेट करायचा आहे, बरोबर आहे. आता जीन म्हणजे काय, इट इज अ पर्टिक्युलर पार्ट ऑफ डीएनए और इट इज अ पर्टिक्युलर सेगमेंट ऑफ डीएनए. जीन म्हणजे डीएनएचा असा एखादा विशिष्ट तुकडा ज्याला आपण जीन असं म्हणणार आहे. पण या ठिकाणी काय करायचं आहे, जीन आयसोलेट करायचं म्हणजे काय आयसोलेट करायचं, डीएनए आयसोलेट करायचं आहे. कुठल्या ऑर्गॅनिझम्स मधून, तर त्याच्या होस्ट ऑर्गॅनिझम्स मधून. म्हणून पहिलं पॉइंट म्हटलंय आयसोलेशन ऑफ डीएनए दॅट इज अ जीन फ्रॉम द डोनर ऑर्गॅनिझम्स. मग त्याच्यामध्ये पहिला पॉइंट काय म्हटलं बघा, द डिझायर्ड जीन टू बी क्लोन हॅज टू बी ऑब्टेन्ड फ्रॉम द सोर्स ऑफ ऑर्गॅनिझम और सोर्स ऑर्गॅनिझम्स. म्हणजे जो डिझायर्ड जीन आहे, ज्या जीन मध्ये चांगले कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, चांगल्या कॅरेक्टरिस्टिक्सचा स्टडी करण्यासाठी किंवा ते चांगले कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला दुसऱ्या ऑर्गॅनिझम्स मध्ये टाकण्यासाठी जो जीन आपण आयसोलेट करणार आहे त्याला आपण डिझायर्ड जीन असं म्हणायचं. सो द डिझायर्ड जीन टू बी क्लोन्ड हॅज टू बी ऑब्टेन्ड फ्रॉम द सोर्स ऑफ ऑर्गॅनिझम्स. म्हणजे आपल्याला जो डिझायर्ड जीन आहे तो डिझायर्ड जीन्स आपल्याला काय करायचा आहे, म्हणजे ज्या जीनचं आपल्याला क्लोनिंग करायचं आहे तो जीन आपण एखाद्या होस्ट ऑर्गॅनिझम्स मधून आयसोलेट करणार आहोत, बरोबर आहे. त्याला काय म्हणायचं आहे, डोनर. पुढे काय म्हटलंय, इनिशियली द सेल्स ऑफ द डोनर ऑर्गॅनिझम्स आर शेअर्ड विथ द ब्लेंडर अँड ट्रीटेड विथ सुटेबल डिटर्जंट्स. म्हणजे या ठिकाणी थोडंसं प्रॅक्टिकल पार्ट आलेला आहे. ज्या ऑर्गॅनिझम्स मधला आपल्याला डीएनए काढायचा आहे किंवा ज्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मधला आपल्याला डीएनए काढायचा आहे त्याचं काय करायचं आहे, तर काय म्हटलं बघा, ऑर्गॅनिझम्स आर शेअर्ड विथ ब्लेंडर, बरोबर आहे. तर ब्लेंडर मध्ये टाकायचं आहे आणि डिटर्जंट्स मध्ये, सुटेबल डिटर्जंट्स मध्ये टाकायचं आहे, समजलं. ज्याच्यामुळं आपण काय करणार आहे, तर ज्या ऑर्गॅनिझम्स मधला आपल्याला डीएनए काढायचा तो आपण डीएनए सहज आयसोलेट करू शकतो, बरोबर आहे. म्हणजे एखाद्या सेल्स मधला आपल्याला जर डीएनए काढायचा असेल तर तो आहे तसा राहणार नाही, आपल्याला त्याचं पूर्णपणे क्रशिंग करावं लागतं, राईट. आणि त्याचा आयसोलेशन ऑफ डीएनएचा प्रोटोकॉल हा वेगळा आहे, आपण ते प्रॅक्टिकल करू शकतो, सोपं आहे, समजलं. फक्त ज्या ऑर्गॅनिझम्स मधला आपल्याला डीएनए काढायचा आहे त्या ऑर्गॅनिझम्सला आपण ब्लेंडर बरोबर शेअर करायचं आहे आणि त्याला डिटर्जंट्स मध्ये टाकून तो डीएनए आयसोलेट करायचा आहे. नेक्स्ट,
जेनेटिक मटेरियल फ्रॉम द डोनर इज रिमूव्ड, आणि मग जे डोनर सेल आहे त्या डोनर सेल मधून जेनेटिक मटेरियल रिमूव्ह केलं जातं. जेनेटिक मटेरियल म्हणजे आपल्याला पाहिजे असलेला जीन ऑफ इंटरेस्ट किंवा डिझायर्ड जीन. आयसोलेटेड अँड प्युरिफाइड बाय युजिंग सेव्हरल टेक्निक्स. तो त्यातून मिळवायचा आहे, आयसोलेट करायचा आहे, बाहेर काढायचा आहे, आणि तो प्युरिफाय करायचा आहे. वेगवेगळ्या टेक्निकच्या मदतीने तो प्युरिफाय करायचा आहे. पुढे काय म्हटलंय, आयसोलेटेड डीएनए कॅन बी स्पूल्ड ऑन द ग्लास रॉड्स, आणि तो आयसोलेटेड डीएनए आहे तो ग्लास रॉड वरती ठेवून द्यायचा आहे. राईट. सेकंड पॉइंट त्याच्यामध्ये काय म्हटलं बघा, आता हा झाला फर्स्ट पॉइंट. राईट. सो द डिझायर्ड जीन टू बी क्लोन्ड हॅज बीन ऑब्टेन्ड फ्रॉम द सोर्स ऑफ ऑर्गॅनिझम्स. राईट. हा आयसोलेशन ऑफ डीएनए मधला पहिला पॉइंट झाला. त्याच्यामध्ये सब पॉइंट आहे. पुढचा पॉइंट बघा, सेकंड, आयसोलेटेड प्युरिफाइड डीएनए is then cleaved by using restriction enzymes, particularly restriction endonucleases. जो आयसोलेट केलेला डीएनए आहे त्या डीएनए ला आपण काय करायचं, एखाद्या पर्टिक्युलर साइटला कट करायचं. कुठल्या एन्झाइमच्या मदतीनं, रेस्ट्रिक्शन एन्झाइम्सच्या मदतीनं. रेस्ट्रिक्शन एन्झाइम्स मध्ये पर्टिक्युलरली काय आलं, रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियसच्या मदतीनं. म्हणजे जो आपण आयसोलेट केलेला डीएनए आहे त्या डीएनए ला आपण रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियसच्या मदतीने कट करायचं आहे. ओके. सो दिस एन्झाइम्स क्लीव्ह डीएनए ॲट अ स्पेसिफिक साइट्स कॉल्ड रेस्ट्रिक्शन साइट्स. बरोबर आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल हा डीएनए चा फ्रॅगमेंट आहे. राईट. आणि या डीएनए च्या फ्रॅगमेंटला मला एका पर्टिक्युलर साइटला कट करायचं, म्हणजे मला या ठिकाणी कट करायचं, या ठिकाणी कट करायचं. बरोबर आहे. मी कट करत असताना काय वापरणार आहे, मॉलिक्युलर सीझर्स वापरणार आहे. मॉलिक्युलर सीझर्स म्हणजे काय, रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस हा मॉलिक्युलर सीझर्स म्हणून वापरला. बरोबर आहे. मग या ठिकाणी मला रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियसच्या मदतीने कट करायचं, तर या साइटला मी काय म्हणणार, रेस्ट्रिक्शन साइट्स असं म्हणणार आहे. म्हणजे ज्या साइटला रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस कट करणार आहे त्या साइटला रेस्ट्रिक्शन साइट्स असं म्हणायचं. सो दिस एन्झाइम्स क्लीव्ह डीएनए ॲट अ स्पेसिफिक साइट कॉल्ड रेस्ट्रिक्शन साइट अँड ब्रेक द डीएनए इनटू फ्रॅगमेंट्स. म्हणजे ज्या साइटला ज्या डीएनए वरती ज्या ठिकाणी रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस कट करणार आहे त्या साइटला काय म्हणायचं आहे, रेस्ट्रिक्शन साइट असं म्हणायचं आहे. त्या रेस्ट्रिक्शन साइटला रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस कट करणार आहे. ओके. नेक्स्ट, these are several types of restriction endonuclease. There are several types of restriction endonuclease. Restriction endonuclease चे अनेक प्रकार आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये टाइप फर्स्ट आला, टाइप सेकंड आला, टाइप थर्ड आला. बरोबर आहे. आपण टाइप फर्स्ट, सेकंड, थर्ड पैकी कुठला मोस्ट कॉमन वापरतो, टाइप सेकंड वापरतो. ओके. सो क्लीव्ड डीएनए फ्रॅगमेंट्स have cohesive, sticky or staggered end or blunt end. आणि ते जे डीएनए कट केलेलं आहे त्याच्यामध्ये स्टिकी एंड असेल, कोहेसिव्ह एंड असेल, स्टॅगर्ड एंड असतील किंवा ब्लंट एंड असतील. ओके. आता तुम्हाला मी सांगितलेलं स्टिकी एंड म्हणजे काय, स्टॅगर्ड एंड म्हणजे काय बघा. तर स्टॅगर्ड एंड हे वाले किंवा ब्लंट एंड हे वाले सरळ समजलं या पद्धतीने. आणि स्टिकी एंड म्हणजे काय, हा डीएनएचा, हा एक डीएनएचा सेगमेंट काय म्हणूया, हा एक डीएनएचा स्टँड आहे, हा एक डीएनएचा स्टँड, अशा पद्धतीने कट केले. हा एक डीएनएचा स्टँड आहे आणि हा एक डीएनएचा स्टँड आहे, अशा पद्धतीने. ज्या वेळेला हे एकमेकांना अशा पद्धतीने एक बरोबर फिट होती. बरोबर आहे. कट करताना हे कट केले तर अशा पद्धतीने दिसतील, जर जुळवले तर असे असणार आहे. याला काय म्हणायचं, स्टिकी एंड्स असं म्हणायचं. हे आपण लास्ट लेक्चरला बघितलेलं आहे. सो फ्रॉम क्लीव्ड डीएनए फ्रॅगमेंट्स or a fragment containing desired gene is isolated and selected for cloning. बरोबर आहे. आपण जे डीएनए चे तुकडे केलेले आहेत त्या तुकड्यांपैकी आपल्याला पाहिजे असलेला जो डिझायर्ड डीएनए फ्रॅगमेंट आहे तो काय करायचा आहे, आपण आयसोलेट करायचा, ज्याच्या आपल्याला थोडे नंतर क्लोनिंग करायचं आहे, ज्याचा आपल्याला नंतर क्लोनिंग करायचं आहे ना. सो फ्रॉम क्लीव्ड डीएनए फ्रॅगमेंट्स a fragment containing desired gene is isolated and selected for cloning. Right? Next, this is now called foreign DNA or passenger DNA. त्या DNA ला काय म्हणायचं आहे, foreign DNA. म्हणजे थोडक्यात राईट बघा, ही लिव्हर सेल आहे. राईट. कुठली सेल आहे ही, लिव्हर सेल आहे. लिव्हर सेल काय करणार आहे तर इन्सुलिन सिक्रेट करणार आहे.
काय सिक्रेट करणार आहे? इन्सुलिन. बरोबर आहे. म्हणजे लिव्हर सेल मधला जो डीएनए आहे तो काय करणार आहे? इन्सुलिन सिक्रेट करणार आहे. The liver cell, the DNA present inside the liver cell which is responsible for the secretion of insulin. या लिव्हर सेल मधला जो डीएनए असेल तो इन्सुलिन सिक्रेट करणार आहे. मग मला इन्सुलिन सिक्रेट करणारा जीन आयसोलेट करायचा. मी काय करणार तर या सेलला ब्लेड बरोबर किंवा वेगवेगळ्या डिटर्जंट्स मध्ये टाकणार आणि याच्यापासून मी डीएनए आयसोलेट करणार. तो डीएनए वेगवेगळ्या टेक्निकनं तो मी आयसोलेट करणार आणि प्युरिफाय करणार. प्युरिफाय केल्यानंतर काय होईल? मला फक्त डीएनए मिळणार आहे. असा डीएनए मिळेल. राईट. या डीएनएचं मी काय करणार आहे? रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियसच्या मदतीने कट करणार आहे. काय करणार आहे? रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियसच्या मदतीने मी कट करणार आहे. मग कट करत असताना मी काय करणार आहे? तर मला समजा या ठिकाणी मी रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियसचा यूज केला तर मला असे तुकडे मिळणार. राईट. मग मी स्क्रीनिंग करणार. काय करणार? स्क्रीनिंग. आणि स्क्रीनिंग करून मला पाहिजे असलेला मी डीएनए आयसोलेट करणार, बाजूला काढणार. राईट. आणि हा जो डीएनए आहे याला म्हणायचं फॉरेन डीएनए और पॅसेंजर डीएनए. पॅसेंजर डीएनए. या डीएनए ला काय म्हणायचं? या डीएनएच्या तुकड्याला याला काय म्हणायचं आहे? फॉरेन डीएनए और पॅसेंजर डीएनए. हा डीएनए आपल्याला कसं काय नंतर करायचा? वेक्टर मध्ये टाकायचा. तुम्हाला बाकीची मग पुढची प्रोसेस माहित आहे. हा जो डीएनए आहे त्याला वेक्टर मध्ये टाकायचा. राईट. आणि मग त्याचं क्लोनिंग करायचं. आत्ताशी आपण काय केलं आहे? आयसोलेट केलेलं आहे. राईट. मग बघा, नाव दिस इज नाव कॉल्ड फॉरेन डीएनए और पॅसेंजर डीएनए. त्याला काय म्हटलं आता? फॉरेन डीएनए किंवा पॅसेंजर डीएनए असं म्हटलं जातं. A desired gene can also be obtained directly from genomic library or cDNA library. जो desired gene आहे त्याची जर genomic library मध्ये तो आपण स्टोअर केला असेल किंवा cDNA लायब्ररी म्हणजे कॉम्प्लिमेंटरी डीएनए लायब्ररी मध्ये आपण जर स्टोअर केला असेल तर आपण ते डायरेक्ट घेऊ शकतो. आपण जिनोमिक लायब्ररी मध्ये जर किंवा कॉम्प्लिमेंटरी डीएनए लायब्ररी मध्ये तो जर जीन स्टोअर केलेला नसेल, बरोबर आहे, जिनोमिक लायब्ररी मध्ये किंवा कॉम्प्लिमेंटरी डीएनए लायब्ररी मध्ये तो जर जीन आपण स्टोअर केलेला नसेल तर आपल्याला या पद्धतीने आयसोलेट करावा लागणार आहे. जर केलेला असेल तर आपल्याला जिनोमिक लायब्ररी पासून किंवा कॉम्प्लिमेंटरी डीएनए लायब्ररी मध्ये पासून आपल्याला तो डायरेक्ट मिळणार आहे. समजलं? नेक्स्ट, जीन लायब्ररी म्हणजेच काय बघा, जीन लायब्ररी इज अ कलेक्शन ऑफ डिफरंट डीएनए सिक्वेन्सेस from an organism where each sequence has been cloned into vector for easy of purification, storage and analysis. जीन लायब्ररी म्हणजे काय तर एखाद्या सजीवाच्या शरीरामध्ये असलेले जेवढे सगळे जीन्स आहेत ते सगळे जीन आयसोलेट करायचे आणि क्लोनिंग वेक्टर मध्ये टाकून ई कोलाई मध्ये त्याचं मल्टिप्लिकेशन साठी ठेवून द्यायचे. समजलं? त्याला काय म्हणायचं आहे? जीन लायब्ररी असं म्हणायचं आहे. राईट. मग त्या जीन लायब्ररीच्या मदतीने आपण त्या ज्या सेलमध्ये आपण त्याचं क्लोनिंग करून ठेवलेलं आहे पाहिजे असेल त्यावेळेला तो डीएनए काढायचा आणि त्याच्यावरती आपल्याला काय करायचं? रिसर्च करायचं. देयर आर टू टाइप्स ऑफ जीन लायब्ररी ऑन द बेसिस ऑफ सोर्स ऑफ डीएनए. बरोबर आहे. जीन लायब्ररीचे दोन प्रकार पडतात. डीएनएचा सोर्स काय आहे त्याच्यावरून डीएनए जीन लायब्ररीचे दोन प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे जिनोमिक लायब्ररी आणि दुसरा आहे तो डीएनए लायब्ररी किंवा कॉम्प्लिमेंटरी डीएनए लायब्ररी. बरोबर आहे. जिनोमिक लायब्ररी म्हणजे काय बघा, या ठिकाणी म्हटलंय सर देयर आर टू टाइप्स ऑफ जीन लायब्ररीज ऑन द बेसिस ऑफ द सोर्स ऑफ डीएनए यूज. बरोबर आहे. डीएनएचा कोणता सोर्स यूज केला जातो त्याच्यावरून जीन लायब्ररीचे दोन प्रकार पडतात. So there are two types of gene libraries on the basis of the source of DNA used. First one is the genomic library and second one is the complementary DNA library. बरोबर आहे. आपल्याला एवढं डिटेल आतमध्ये स्टडी करायचं नाही त्याचा, कारण आपल्याला जस्ट माहित असायला पाहिजे की जिनोमिक लायब्ररी म्हणजे काय आणि कॉम्प्लिमेंटरी डीएनए लायब्ररी म्हणजे काय. जीनोम म्हणजे काय बघा,
entire genetic constitutions present in an organism. म्हणजे एखाद्या सजीवाच्या शरीरामधल्या सगळ्या जीन्सला जीनोम असं म्हटलं जातं. बरोबर आहे. मग समजा एखाद्या सजीवाच्या शरीरामधले सगळे जीन्स जर आयसोलेट केलेले असतील आणि ते क्लोन करून ठेवलेले असतील तर त्याला काय म्हणायचं? जीनोमिक लायब्ररी असं म्हणायचं आहे. बरोबर आहे. फॉर एक्झाम्पल ह्युमन जीनोम प्रोजेक्ट 2000 मध्ये कंप्लीट झालेला आहे. 10 वर्ष 1991 पासून ते 2000 याच्यामध्ये तो कंप्लीट झालेला आहे. आणि ह्युमन जीनोम प्रोजेक्ट मध्ये मानवाच्या शरीरामध्ये असलेले जेवढे सगळे जीन्स आहेत त्या सगळ्या जीन्सचं स्टडी करून ठेवले. ओके. So there are two types of gene libraries on the basis of the source of DNA used. First one is the genomic library. Genomic library म्हणजे काय बघा? It is a collection of clones that represents complete gene of an organism. सगळ्यात महत्त्वाचं आहे complete gene of an organism. म्हणजे एखाद्या सजीवाच्या शरीरामधल्या सगळ्या जीन्सचं कलेक्शन केलं जातं. सगळ्या जीन्सचं म्हणजे एखाद्या सजीवाच्या शरीरामधल्या किंवा एखाद्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहे त्याच्या बॉडीमधले सगळे जीन्स आपल्याला आयसोलेट करायचे. म्हणजे पूर्ण डीएनए आपल्याला आयसोलेट करायचं आणि त्याचं कलेक्शन करून क्लोन्स करून ठेवायचे. त्याला जीनोमिक लायब्ररी असं म्हटलं जातं. सो इट इज अ कलेक्शन ऑफ क्लोन्स दॅट रिप्रेझेंट्स द कंप्लीट जीनोम ऑफ एन ऑर्गॅनिझम्स. राईट. समजलं जीनोमिक लायब्ररी? जीनोमिक लायब्ररी म्हणजे काय? इट इज अ कलेक्शन ऑफ क्लोन्स that represents complete genome of an organism. Right? Collection of clones that represents, बघा काय म्हणतोय, collection of clones that represents complete genome of an organism. Right? Next, genomic library of prokaryotes can be constructed by using plasmid vectors. बरोबर आहे. जी जीनोमिक लायब्ररी आहे प्रोकॅरियोट्सची ही आपण तयार करू शकतो कोणाच्या मदतीनं? प्लाझ्मिड वेक्टर्सच्या मदतीनं. राईट. सो जीनोमिक लायब्ररी ऑफ प्रोकॅरियोट्स कॅन बी कन्स्ट्रक्टेड बाय युजिंग प्लाझ्मिड वेक्टर्स. इट इज बिकॉज ऑफ प्रोकॅरियोटिक जीनोम डज नॉट कंटेन रिपीटेटिव्ह डीएनए. बरोबर आहे. म्हणजे जेवढे सगळे प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम आहे त्या प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझमचं आपण काय केलेलं आहे? जीनोमिक लायब्ररी केलेली आहे. जीनोमिक लायब्ररी केलेली आहे. का केलेली आहे? कारण डीएनए सिक्वेन्स छोटे आहेत आणि प्रोकॅरियोटिक सेल मध्ये रिपीटेटिव्ह डीएनए नसतात. लक्षात ठेवायचं. रिपीटेटिव्ह डीएनए नसतात. त्यामुळे प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्सचे आपण जीनोमिक लायब्ररी करून ठेवलेली आहे. राईट. हे झालं थोडक्यात जीनोमिक लायब्ररीचं. जीनोमिक लायब्ररी लक्षात ठेवा बाळांनो. जीनोम म्हणजे काय? तर एखाद्या सजीवाच्या शरीरामध्ये असलेल्या सगळ्या जीन्सचा अभ्यास करणे त्याला जीनोम्स असं म्हणायचं. किंवा एखाद्या सजीवाच्या शरीरामध्ये असलेल्या सगळ्या जीन्सना एकत्रितपणे जीनोम असं म्हटलं जातं. मग जीनोमिक लायब्ररी म्हणजे काय? तर त्या सगळ्या जीन्सचं काय करायचं? क्लोन्स करून त्याचं कलेक्शन करायचं. So it is a collection of clones that represents the complete genome of an organism. Okay? Next, cDNA library. cDNA लायब्ररीला काय म्हटलं जातं? कॉम्प्लिमेंटरी डीएनए लायब्ररी असं म्हटलं जातं. इथं जर बघितलं तुम्ही तर या ठिकाणी युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्सचं आपण कॉम्प्लिमेंटरी डीएनए लायब्ररी करून ठेवणार आहे. जीनोमिक लायब्ररी आपण कोणाची करतो? प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझमची जीनोमिक लायब्ररी करणार आहे. कॉम्प्लिमेंटरी डीएनए लायब्ररी आपण कोणाची करणार आहे? युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्सची. बरोबर आहे. म्हणजे जे जे युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स आहे त्यांची आपण cDNA लायब्ररी करून ठेवणार आहे. सरळ पहिला पॉइंट म्हटलेला आहे इट रिप्रेझेंट्स द लायब्ररी ऑफ युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स ओनली. बरोबर आहे. इट रिप्रेझेंट्स द लायब्ररी ऑफ युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स मध्ये. मग तुम्ही जर बघितलं जीनोमिक लायब्ररी मध्ये सगळे प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्सची डीएनए त्या ठिकाणी आयसोलेट करून क्लोनिंग केलं जातं कारण त्यांच्यामध्ये रिपीटेटिव्ह सिक्वेन्स हे नसतात. युकॅरियोटिक सेल मध्ये तुम्ही जर बघितलं तर युकॅरियोटिक सेल मधल्या डीएनएचं cDNA लायब्ररी करून ठेवली जाते. डीएनए इज प्रोड्यूस्ड फ्रॉम आयसोलेटेड mRNA बाय रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर डीएनए हा तयार केला जातो कशावरती? मेसेंजर आरएनए वरती तयार केला जातो. कोणाच्या मदतीनं? रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शनच्या मदतीनं. मग तुम्ही जर बघितलं सेंट्रल डोग्मा ऑफ प्रोटीन सिंथेसिस डीएनए टू mRNA
डीएनए पासून एमआरएनए तयार केला जातो. डीएनए आहे, युकॅरियोटिक सेल मध्ये डीएनए, त्या डीएनएचं एमआरएनए केलं जातं. कोणाच्या मदतीनं? विथ द हेल्प ऑफ प्रोसेस ट्रान्सक्रिप्शनच्या मदतीने. राईट. सो डीएनएचं एमआरएनए केला जातो ट्रान्सक्रिप्शनच्या मदतीने. समजतंय? एमआरएनए पासून ज्या वेळेला पुन्हा डीएनए तयार केला जातो त्यावेळेला त्याला म्हणायचं रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन. काय म्हणायचं? रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन. बघा, डीएनए पासून एमआरएनए तयार केला जातो ही नॉर्मल प्रोसेस आहे, पण एमआरएनए पासून ज्या वेळेला डीएनए तयार केला जातो त्याला म्हणायचं रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन. डीएनए टू एमआरएनए ट्रान्सक्रिप्शन, एमआरएनए टू रिव्हर्स डीएनए इज कॉल्ड रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन. त्याला काय म्हणायचं आहे? रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन. आणि हा जो डीएनए तयार केला जातो तो या डीएनए ला कॉम्प्लिमेंटरी असणार आहे. कॉम्प्लिमेंटरी म्हणजे काय? तर बघा, हा डीएनए स्टँड आहे, या डीएनए स्टँड्स वरती काय तयार केला जातो? एमआरएनए तयार केला जाणार आहे. काय तयार केला जाणार आहे? एमआरएनए तयार केला जाणार आहे. बरोबर आहे. या एमआरएनए वरती पुन्हा वरच्या बाजूला जो स्टँड तयार होईल तो डीएनएचा स्टँड असणार आहे, पण कुठला? रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन पासून तयार झालेला डीएनएचा. त्यामुळे हा डीएनएचा स्टँड कॉपी पेस्ट असणार आहे. हा डीएनएचा स्टँड आणि हा डीएनएचा स्टँड कॉपी पेस्ट असणार आहे. बघा, सो द डीएनए सो मेड इज कॉल्ड कॉम्प्लिमेंटरी डीएनए, that is cDNA, and the library is called cDNA library. राईट. त्या लायब्ररीला काय म्हटलं जातं? cDNA लायब्ररी असं म्हटलं जातं. Eukaryotic DNA genome contains introns, regulatory genes and repetitive DNA. Eukaryotic genome मध्ये इंट्रॉन्स असतात, रेग्युलेटरी जीन्स असतात, रिपीटेटिव्ह डीएनए असतात. त्यामुळे आपण त्याची जीनोमिक लायब्ररी करू शकत नाही, पण कॉम्प्लिमेंटरी डीएनए लायब्ररी मात्र करू शकतो. ओके. सगळ्यात महत्त्वाचं बाळामुळे नीटसाठी जीनोमिक लायब्ररी आपण फक्त कोणाची करू शकतो? तर जेवढे सगळे प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स आहेत त्या प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझमची आपण जीनोमिक लायब्ररी करू शकतो, कारण त्यांच्यामध्ये जो डीएनए आहे त्या डीएनए मध्ये रिपीटेटिव्ह सिक्वेन्स नसतात. या ठिकाणी तुम्ही जर बघितलं कॉम्प्लिमेंटरी डीएनए लायब्ररी आपण कोणाची करू शकतो? तर युकॅरियोटिक ऑर्गॅनिझमची करणार आहे. आणि कॉम्प्लिमेंटरी डीएनए म्हणजे काय? तर त्या ठिकाणी डीएनए पासून एमआरएनए तयार केला जातो, त्या प्रोसेसला ट्रान्सक्रिप्शन असं म्हटलं जातं. एमआरएनए पासून पुन्हा बॅक ज्या वेळेला डीएनए तयार केला जातो त्यावेळेला म्हणायचं त्याला रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन. आणि रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शनच्या मदतीने तयार झालेला जो डीएनए आहे तर त्याच्या ओरिजिनल डीएनए ला कॉम्प्लिमेंटरी असणार, म्हणजे पूरक असणार, एकसारखे असणार आहे. ओके. आणि ती जी लायब्ररी आहे त्याला म्हणायचं कॉम्प्लिमेंटरी डीएनए लायब्ररी. बरोबर आहे. आणि कॉम्प्लिमेंटरी डीएनए लायब्ररी मध्ये असलेला जो डीएनए आहे युकॅरियोटिक डीएनए आहे, त्याच्या जीनोम मध्ये इंट्रॉन्स असणार आहेत, रेग्युलेटरी जीन्स असणार आहेत, रिपीटेटिव्ह डीएनए असणार आहे. ओके. लास्ट पॉइंट, hence the establishment of genomic library in eukaryotic cell is not meaningful. त्यामुळे तुम्ही जर बघितलं तर काय असणार आहे? युकॅरियोटिक सेल्सची जीनोमिक लायब्ररी जी तयार केली जाते किंवा आपण तयार करू शकतो हे काय अर्थपूर्ण नाही, त्याचा काहीच अर्थ नाही. समजलं? त्याचा काहीही अर्थ नाही, कारण त्याच्यामध्ये अनवॉन्टेड पार्ट सुद्धा आहे. म्हणून प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स आहेत, त्या प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स ज्या वेळेला त्याचं लायब्ररी करायची असेल किंवा ते स्टोअर करायचे असेल त्यावेळेला प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स मध्ये जीनोमिक लायब्ररी असणार आहे आणि युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स मध्ये कॉम्प्लिमेंटरी डीएनए लायब्ररी असणार आहे. ओके. त्याच्यानंतर सेकंड पॉइंट आहे इन्सर्शन ऑफ डिझायर्ड फॉरेन जीन इनटू क्लोनिंग व्हेक्टर्स. म्हणजे जो आपण डीएनए काढलेला आहे तो डीएनए काय करायचा आहे? क्लोनिंग व्हेक्टर मध्ये इन्सर्ट करायचा आहे. बघा काय म्हटलंय? द फॉरेन डीएनए और पॅसेंजर डीएनए. फॉरेन डीएनए म्हणजे कुठला? तर जो डीएनए आपण होस्ट सेल मधून आयसोलेट केलेला आहे, बरोबर आहे, ज्याला आपण डिझायर्ड डीएनए असं म्हटलेलं आहे किंवा डिझायर्ड जीन असं म्हटलेलं आहे, त्यालाच काय म्हटलं या ठिकाणी? फॉरेन डीएनए असं म्हटलं किंवा पॅसेंजर डीएनए असं म्हटलं. ओके. म्हणून म्हटलेलं आहे द फॉरेन डीएनए और पॅसेंजर डीएनए is now inserted into a cloning vector or vehicle DNA. जो डिझायर्ड डीएनए आहे किंवा पॅसेंजर डीएनए आहे तो आता काय करायचा आपल्याला? क्लोनिंग वेक्टर मध्ये किंवा व्हेइकल डीएनए मध्ये आपल्याला तो इन्सर्ट करायचा आहे. नेक्स्ट,
The most commonly used cloning vectors are plasmids of bacteria PBr 322. म्हणजे जास्तीत जास्त कॉमन वापरला जाणारा क्लोनिंग वेक्टर कुठला आहे तर प्लाझ्मिड आहे आणि तो प्लाझ्मिडचं नाव काय आहे प्लाझ्मिड्स ऑफ बॅक्टेरिया बॅक्टेरिया मधला प्लाझ्मिड काय नाव दिलेलं आहे त्याला PBr 322 म्हणजे PBr 322 हा जो प्लाझ्मिड आहे PBr 322 हा जास्तीत जास्त वापरला जातो किंवा बॅक्टेरियाफाज वापरला जातो बघा अँड द बॅक्टेरियोफाज व्हायरसेस लाईक लॅम्बडाफाज अँड M13 बरोबर आहे जर प्लाझ्मिड वापरला जात असेल तर तो PBr 322 वापरला जातो जर बॅक्टेरियोफाज वापरला जात असेल तर लॅम्बडाफाज किंवा M13 नावाचा बॅक्टेरिया वापरला जातो ओके नेक्स्ट प्लाझ्मिड्स आर आयसोलेटेड फ्रॉम द वेक्टर ऑर्गॅनिझम्स दॅट इज बॅक्टेरियम हा जो प्लाझ्मिड आहे हा सुद्धा बॅक्टेरिया मधूनच आयसोलेट केला जातो बरोबर आहे प्लाझ्मिड म्हणजे काय तर बॅक्टेरिया मधला एक्स्ट्रा क्रोमोझोमल डबल स्टँडर्ड सर्क्युलर डीएनए which multiply autonomously जो स्वतः मल्टिप्लाय होतो बरोबर आहे नेक्स्ट बाय युजिंग सम RE म्हणजे काय रेस्ट्रिक्शन एन्झाइम बाय युजिंग सम RE which is used in isolation of desired gene from the donor जो रेस्ट्रिक्शन एन्झाइम आपण डिझायर्ड डीएनए हा त्या बॅक्टेरिया मधून किंवा होस्ट सेल मधून आयसोलेट करण्यासाठी होस्ट सेल मधून जो डिझायर्ड डीएनए आयसोलेट करण्यासाठी जो आपण रेस्ट्रिक्शन एन्झाइम्स वापरला तोच वापरायचा सो विच इज युज्ड इन आयसोलेशन ऑफ द डिझायर्ड जीन फ्रॉम द डोनर प्लाझ्मिड दॅट इज वेक्टर डीएनए इज क्लीव्ड बरोबर आहे म्हणजे रेस्ट्रिक्शन एन्झाइम्सच्या मदतीने वेक्टर डीएनए काय करायचा आहे कट करायचा आहे नाउ बाय युजिंग एन्झाइम डीएनए लायगेज बरोबर आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल या ठिकाणी बघा हा इन्सुलिन सिक्रेट करणारा जीन आहे तो मी स्क्रीन केलेला आहे राईट आणि मी एक बॅक्टेरिया आहे या बॅक्टेरिया मधला मी प्लाझ्मिड काढला असं गोलाकार प्लाझ्मिड काढला बरोबर आहे हा काय आहे प्लाझ्मिड आहे बरोबर आहे आणि हा काय आहे इन्सुलिन सिक्रेट करणारा जीन आहे हा याचं मी स्क्रीनिंग केलं म्हणजे हा इन्सुलिन सिक्रेट करणारा जीन आहे आणि हा प्लाझ्मिड आहे आता हा प्लाझ्मिड मी तसंच आयसोलेट केला राईट आता मला काय करायचं आहे तर हा इन्सुलिन सिक्रेट करणारा जो जीन आहे हा जीन मला या प्लाझ्मिड मध्ये ऍड करायचा आहे राईट म्हणजे मी काय करणार प्लाझ्मिड आणि इन्सुलिन सिक्रेट करणारा जीन एकत्र करायचं आहे बरोबर आहे मग इन्सुलिन सिक्रेट करणारा जीन ज्या रेस्ट्रिक्शन एन्झाइम्सच्या मदतीने किंवा रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियसच्या मदतीने मी आयसोलेट केलेला आहे ज्या रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियसच्या मदतीने मी आयसोलेट केलेला आहे त्याच एन्झाइमच्या मदतीने मी काय करणार तर या प्लाझ्मिडला मी काय करणार कट करणार राईट आणि कट केल्यानंतर हा त्याच्यामध्ये फिट करणार म्हणजे हा दिसणार कसा या पद्धतीने दिसणार म्हणजे प्लाझ्मिड प्लस वेक्टर बरोबर आहे मग वेक्टर आणि ज्याला आपण ज्या प्लाझ्मिडला आपण वेक्टर असं म्हणणार आहे व्हेइकल डीएनए असं म्हणणार आहे हा जो प्लाझ्मिड आहे ज्याला आपण काय म्हणणार आहे वेक्टर असं म्हणणार आहे याच प्लाझ्मिडला आपण काय म्हणणार आहे वेक्टर असं म्हणणार आहे बरोबर आहे याच प्लाझ्मिडला आपण वेक्टर असं म्हणणार आहे त्या प्लाझ्मिड मध्ये आपल्याला काय करायचं आहे इन्सुलिन सिक्रेट करणारा जीन आपल्याला त्याच्यामध्ये फिट करायचं आहे राईट म्हणून म्हटलेलं आहे नाउ बाय युजिंग एन्झाइम डीएनए लायगेज म्हणजे आता हा जो डीएनए आहे इन्सुलिन सिक्रेट करणारा जीन आहे तो या मला वेक्टर मध्ये कसं फिट करायचं तर डीएनए लायगेज एन्झाइम्स काय करतो तर डीएनए ला जॉईन करण्यासाठी मदत करणार मग मला सांगा हा तुकडा मला या वेक्टर मध्ये जर फिट करायचा असेल तर त्या ठिकाणी डीएनए लायगेज एन्झाइम्स लागणार ना सो नाउ बाय युजिंग एन्झाइम डीएनए लायगेज फॉरेन डीएनए इज integrated into vector DNA मग एन्झाइम डीएनए लायगेजच्या मदतीने हा जो फॉरेन डीएनए आहे तो या वेक्टर मध्ये मी फिट करणार आहे ओके the combination of vector DNA and foreign DNA is now called recombinant DNA आणि याला काय म्हणायचं आहे recombinant DNA असं म्हणायचं काय म्हणायचं याला recombinant DNA असं म्हणायचं आहे recombinant DNA असं म्हणायचं
राईट, किंवा कायमेरिक डीएनए, काय म्हणायचंय त्याला, रिकॉम्बिनंट डीएनए और कायमेरिक डीएनए, सॉरी CHI, कायमेरिक डीएनए असं म्हणायचं आहे. राईट, काय म्हणायचं आहे, रिकॉम्बिनंट डीएनए और कायमेरिक डीएनए. अँड टेक्नॉलॉजी रेफर्ड ॲज RDNA टेक्नॉलॉजी. आणि ह्या टेक्नॉलॉजीला काय म्हणायचं आहे, RDNA टेक्नॉलॉजी असं म्हणायचं आहे. समजलं. नेक्स्ट, नंतर बघा, हा जो क्लोनिंग वेक्टर आहे तो तसंच ठेवून चालेल का, हा जो रिकॉम्बिनंट डीएनए आहे तो तसंच ठेवून चालणार नाही. आता आपल्याला त्याचं मल्टिप्लिकेशन करायचं किंवा तो ट्रान्सफर करायचा आहे. कुठं ट्रान्सफर करायचा आहे, होस्ट सेल मध्ये ट्रान्सफर करायचा आहे. मग या ठिकाणी दिलं बघा, ट्रान्सफर ऑफ RDNA इनटू सुटेबल कंपोनेंट होस्ट और क्लोनिंग ऑर्गॅनिझम्स. राईट, म्हणजे जो आपण रिकॉम्बिनंट डीएनए आहे किंवा आपला कायमेरिक डीएनए आहे, ज्या कायमेरिक डीएनए मध्ये किंवा रिकॉम्बिनंट डीएनए मध्ये आपण फॉरेन डीएनए वेक्टर मध्ये इन्सर्ट केलेला आहे, बरोबर आहे. रिकॉम्बिनंट डीएनए किंवा कायमेरिक डीएनए म्हणजे काय, तर असा वेक्टर, त्या वेक्टर मध्ये आपण फॉरेन डीएनए किंवा पॅसेंजर डीएनए इन्सर्ट केलेला आहे. त्या स्ट्रक्चर्सला काय म्हणायचं आहे, तर RDNA असं म्हणायचं. आणि मग ते स्ट्रक्चर्स रिकॉम्बिनंट डीएनए तयार झाला तर तो रिकॉम्बिनंट डीएनए आपल्याला सुटेबल होस्ट मध्ये किंवा सुटेबल कॉम्पेटेंट मध्ये काय करायचं आहे, इन्सर्ट करायचं आहे. सो ट्रान्सफर ऑफ RDNA इनटू सुटेबल कॉम्पेटेंट होस्ट और क्लोनिंग ऑर्गॅनिझम्स. राईट, मग काय म्हटलं बघा, फायनली the recombinant DNA is now introduced, that is transferred for expression into a competent host cell of the suitable cloning organisms, which is usually a bacteria. शेवटी काय केलं जातं, तर जो रिकॉम्बिनंट डीएनए आहे तो रिकॉम्बिनंट डीएनए बॅक्टेरिया ही होस्ट सेल पकडली जाते. का बॅक्टेरिया मध्ये टाकला तो, प्रोकॅरियोटिक सेल मध्ये का टाकलं जातं, युकॅरियोटिक सेल मध्ये का टाकलं जात नाही, कारण प्रोकॅरियोटिक सेलचा मल्टिप्लिकेशनचा रेट खूप फास्ट आहे. त्यामुळं आपला जो कायमेरिक डीएनए किंवा रिकॉम्बिनंट डीएनए आहे तो बॅक्टेरियामध्ये टाकला जातो. बरोबर आहे. काय म्हटलंय, होस्ट सेल्स टेक अप नेकेड RDNA बाय प्रोसेस ऑफ ट्रान्सफॉर्मेशन्स and incorporates into its own chromosomal DNA, which is finally expresses the trait controlled by passenger DNA. मग शेवटी काय केलं जातं बघा, होस्ट सेल आहे, होस्ट सेल्स टेक अप नेकेड RDNA, जी होस्ट सेल आहे तो RDNA घेणार आहे, कारण आपण त्याच्यामध्ये इन्सर्ट करणार आहे ना, बाय प्रोसेस ऑफ ट्रान्सफॉर्मेशन. ट्रान्सफॉर्मेशन हे तुम्हाला जी नेचर एक्सप्रेशन्स अँड रेग्युलेशन टॉपिक मध्ये कळेल. अँड इनकॉर्पोरेट्स इनटू इट्स ओन क्रोमोसोमल DNA, which finally expresses the trait controlled by the passenger DNA. म्हणजे थोडक्यात या ठिकाणी लक्षात ठेवा, जो आपण वेक्टर मध्ये इंट्रोड्यूस केलेला आपला जो पॅसेंजर डीएनए आहे किंवा आपण ज्याला कायमेरिक डीएनए असं म्हणणार आहे किंवा फॉरेन डीएनए असं म्हणणार आहे, बरोबर आहे, किंवा रिकॉम्बिनंट टेक्नॉलॉजी थ्रू तयार केलेला जो रिकॉम्बिनंट डीएनए आहे, तो रिकॉम्बिनंट डीएनए ज्या वेळेला आपण होस्ट सेल मध्ये टाकणार आहे, होस्ट सेल मध्ये टाकल्यानंतर तो कालांतरानं त्या वेक्टर मधून त्याच्या क्रोमोसोमल डीएनए मध्ये शिफ्ट केला जातो, बरोबर आहे, आणि तो स्वतःचे कॅरेक्टरिस्टिक्स एक्सप्रेस करणार आहे. बरोबर आहे. तर ट्रान्सफर ऑफ RDNA इनटू अ बॅक्टेरियल सेल इज असिस्टेड बाय डायव्हॅलेंट CA++. म्हणजे जो ट्रान्सफर केलेला RDNA आहे बॅक्टेरिया सेल मध्ये, तो कोण असिस्ट करणार आहे, त्याला कोण कंट्रोल करणार आहे, तर डायव्हॅलेंट CA++ असिस्ट करणार आहे. महत्वाचं आहे हे सेंटेन्स नीट साठी लक्षात ठेवायचं. बरोबर आहे. मग ज्या वेळेला रिकॉम्बिनंट डीएनए आपण होस्ट सेल मध्ये ट्रान्सफर करणार आहे किंवा बॅक्टेरियल सेल मध्ये ट्रान्सफर करणार आहे, त्याला कोण असिस्ट करणार आहे, तर डायव्हॅलेंट CA++ असिस्ट करणार आहे. ओके. नेक्स्ट पुढे काय म्हटलं बघा, द क्लोनिंग ऑर्गॅनिझम युज्ड इन प्लांट बायोटेक्नॉलॉजी आर E. coli अँड ॲग्रोबॅक्टेरियम ट्युबिफिसन्स. जर प्लांट मध्ये आपल्याला क्लोनिंग करायचं असेल, प्लांट मध्ये क्लोनिंग करायचं असेल, प्लांट मध्ये, बरोबर आहे, समजा एखादा जीन काढायचा आहे आणि तो जीन मला प्लांट मध्ये इंट्रोड्यूस करायचा आहे, बरोबर आहे, एखादा ऑर्गॅनिझमचं जीन काढायचं तो मला प्लांट मध्ये इंट्रोड्यूस करायचा आहे, तर त्या ठिकाणी कुठले बॅक्टेरिया लागतात, तर E. coli, Escherichia coli आणि ॲग्रोबॅक्टेरियम ट्युबिफिसन्स लागतात. राईट. बघा, द होस्ट और कॉम्पोनेंट सेल्स which take up RDNA is now called transferred cells. बरोबर आहे. म्हणजे ज्या सेल मध्ये, समजा ही सेल आहे, ही E. coli सेल आहे, बरोबर आहे, E. coli सेल आहे,
ई कोलाई सेल आहे, राईट. या ई कोलाई सेल मध्ये आपण काय केलेलं आहे, तर आपला वेक्टर डीएनए आणि त्याच्यामध्ये असलेला आपला फॉरेन डीएनए या ठिकाणी आपण त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस केलेला आहे. या सेलला काय म्हणायचं आहे, ट्रान्सफॉर्म्ड सेल्स. काय म्हणायचं आहे, ट्रान्सफॉर्म्ड सेल्स. कारण त्या सेलमध्ये आपण रिकॉम्बिनंट डीएनए टाकलेला आहे ना. मग ज्या सेलमध्ये आपण रिकॉम्बिनंट डीएनए टाकलेला आहे त्याला म्हणायचं ट्रान्सफॉर्म्ड सेल्स, राईट. Foreign DNA can also be transformed directly into naked cells or protoplast by the component host without using vector. हा जो DNA तो आपण विदाउट वेक्टर सुद्धा टाकू शकतो, राइट. So foreign DNA can also be transferred directly into naked cells or protoplast of the component host cell without using vectors. म्हणजे आपण जो घेत आहे आपला जो फॉरेन डीएनए आहे किंवा आपला जो काय म्हणूया आपला जो जीन ऑफ इंटरेस्ट आहे, राईट, किंवा ज्याला आपण काय म्हणू शकतो बघा या ठिकाणी दिलेला आहे डिझायर्ड जीन आहे. आपला जो डिझायर्ड जीन आहे किंवा आपला जो जीन ऑफ इंटरेस्ट आहे तो आपण विदाउट वेक्टर सुद्धा इन्सर्ट करू शकतो असं म्हटलेलं आहे या पॉइंट. So foreign DNA can also be transferred directly into the naked cells or protoplast by the component host without using vector. Without using vector च्या मदतीने म्हणजे वेक्टर नसतानाही तो आपण डायरेक्ट त्या सेल मध्ये टाकू शकतो. मग हे कुठल्या मदतीने कुठल्या टेक्निकच्या मदतीने टाकू शकतो, वेक्टर न वापरता आपण एखादा जीन डायरेक्ट एखाद्या सेल मध्ये कसं इन्सर्ट करू शकतो, तर अनेक टेक्निक आहेत. So this is done by using techniques like electroporations, microinjections, liposuctions, shotgun, ultrasonications, biolistics methods etc. म्हणजे वेगवेगळे मेथड आहेत. इलेक्ट्रोपोरेशन्स आहे, मायक्रो इंजेक्शन आहे, लिपोफेक्शन्स आहे, शॉटगन आहे, अल्ट्रासोनिकेशन्स आहे, बायोलिस्टिक्शन्स आहे. या अशा अनेक मेथड्स आहेत ज्या मेथडच्या मदतीने आपण जीन विदाउट वेक्टर डायरेक्ट होस्ट सेल मध्ये इंट्रोड्यूस करू शकतो. बट इन प्लांट बायोटेक्नॉलॉजी द ट्रान्सफॉर्मेशन इज थ्रू टीआय प्लाझमिड ऑफ ॲग्रोबॅक्टेरियम ट्युबिफिशन्स. ज्यावेळेला आपल्याला प्लांट बायोटेक्नॉलॉजी मध्ये ज्यावेळेला प्लांट मध्ये आपल्याला जीन एखादा इन्सर्ट करायचा असेल तर त्या ठिकाणी आपण ॲग्रोबॅक्टेरियम ट्युबिफिशन्स मधला टीआय प्लाझमिड वापरतो. टीआय प्लाझमिड म्हणजे ट्यूमर इंड्युसिंग प्लाझमिड, बरोबर आहे. टीआय प्लाझमिडचा शॉर्टकट काय आहे, ट्यूमर इंड्युसिंग प्लाझमिडच्या मदतीने आपण प्लांट मध्ये एखादा डिझायर्ड जीन इंट्रोड्यूस करू शकतो. मग आता या ठिकाणी इलेक्ट्रोपोरेशन किंवा इलेक्ट्रो परमिएबलायझेशन्स म्हणजे काय, मायक्रो इंजेक्शन म्हणजे काय, लिपोफिक्शन्स म्हणजे काय किंवा लिपोझोम ट्रान्सफेक्शन्स म्हणजे काय हे दिलेलं आहे. मग बघा आपण जस्ट ओव्हरव्ह्यू बघूया. Electroporations or electropermeabilizations is a microbiology technique in which an electrical field applied to cells in order to increase the permeability. म्हणजे इलेक्ट्रोपोरेशन्स किंवा इलेक्ट्रोपरमिएबलायझेशन्स म्हणजे काय, तर ज्या सेल मध्ये आपल्याला आपला डिझायर्ड जीन डायरेक्ट विदाउट वेक्टर जर इंट्रोड्यूस करायचा असेल तर त्या ठिकाणी इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केली जाते आणि इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय करून त्या सेलची परमिएबिलिटी वाढवली जाते. ओके, सो इट इन्क्रीज द परमिएबिलिटी ऑफ द सेल मेम्ब्रेन अलाउइंग केमिकल्स, ड्रग और डीएनए टू बी इंट्रोड्यूस्ड इनटू द सेल्स, राइट. आणि मग इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय करून, बरोबर आहे, त्या सेलची इलेक्ट्रिक त्या सेलच्या सेल वॉलची परमिएबिलिटी वाढवली की आपण त्याच्यामध्ये कुठलेही केमिकल इंट्रोड्यूस करू शकतो, ड्रग इंट्रोड्यूस करू शकतो किंवा डीएनए इंट्रोड्यूस करू शकतो. समजलं? याला काय म्हणायचं आहे, इलेक्ट्रोपोरेशन और इलेक्ट्रोपरमिएबलायझेशन्स. नेक्स्ट मायक्रो इंजेक्शन काय बघा. मायक्रो इंजेक्शन इज द यूज ऑफ ग्लास मायक्रोपिपेट टू इंजेक्ट अ लिक्विड substance at a microscopic or borderline microscopic level. The target is often a living cell, but many also include intracellular species. मायक्रो इंजेक्शन म्हणजे काय, तर ग्लास पिपेट असणार आहे, मायक्रोस्कोपिक ग्लास पिपेट असणार आहे. त्या मायक्रोस्कोपिक ग्लास पिपेटच्या मदतीने
आपण काय करायचं आहे तर जे लिक्विड सबस्टन्स आहे ते लिक्विड सबस्टन्स डायरेक्ट त्या सेलमध्ये आपल्याला एक्झिट करता येतं. समजलं? लिपोफेक्शन्स म्हणजे काय? लिपोफेक्शन्स और लिपोसोम ट्रान्सफॉर्मेशन इट इज अ टेक्निक यूज टू इंजेक्ट जेनेटिक मटेरियल इनटू सेल. बरोबर आहे? जेनेटिक मटेरियल सेल मध्ये इंट्रोड्यूस करण्याची टेक्निक आहे. पुढे काय म्हटलंय? बाय मीन्स ऑफ लिपोसोम्स which are vesicles that can easily merge with the cell's membrane since they are both made up of phospholipids bilayers. म्हणजे या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर लिपोसोम्स नावाचा जो एक सेल ऑर्गॅनलिज आहे लिपोसोम्स. बरोबर आहे? लिपोसोम्स हा जो वेसिकल आहे तो इझिली त्या सेल मध्ये जाणार आहे. इझिली तो सेल मध्ये ट्रान्सफर होतो. बरोबर आहे? हा जो लिपोसोम्स आहे तो इझिली लिपोसोम्स नावाचा वेसिकल्स आहे हा इझिली एका सेल मेम्ब्रेन मधून मर्ज होऊ शकतो. मग त्या लिपोसोम्स बरोबर आपण काय केलं आपला जर जीन ऑफ इंटरेस्ट त्याच्यामध्ये टाकला किंवा आपला जर त्याच्यामध्ये डिझायर्ड जीन टाकला तर तो ह्याच्या बरोबर जाणार आहे. कारण काय असणार आहे हे दोन्ही लिपोसोम्स आणि सेल मेम्ब्रेन कशापासून बनलेले असतात? फॉस्फोलिपिड्स बायलेअरनी बनलेले असतात. समजलं? त्यामुळे तुम्ही जर बघितलं शॉर्ट मध्ये इलेक्ट्रोपोरेशन किंवा इलेक्ट्रिक परमिएबलायझेशन म्हणजे काय तर ज्या सेल मध्ये आपल्याला आपला डिझायर्ड डीएनए इंट्रोड्यूस करायचा आहे विदाउट वेक्टर त्या सेलला इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केली जाते त्याची परमिएबिलिटी वाढवली जाते आणि परमिएबिलिटी वाढवली की आपण मग आपला जीन त्या सेल मध्ये इंट्रोड्यूस करायचा. मायक्रो इंजेक्शन म्हणजे काय? मायक्रो इंजेक्शन म्हणजे असा मायक्रो ग्लास पिपेट असणार आहे. त्या मायक्रो ग्लास पिपेटच्या मदतीनं आपल्याला जो डीएनए त्या सेल मध्ये इंट्रोड्यूस करायचा तो आपण मायक्रोस्कोपच्या मदतीनं मायक्रो ग्लास पिपेटच्या मदतीने इंट्रोड्यूस करायचा. लिपो इन्फेक्शन म्हणजे काय? और लिपोसोम ट्रान्सक्रिप्शन म्हणजे काय तर लिपोसोम्स हा जो वेसिकल आहे हा लिपोसोम वेसिकल सेल मेम्ब्रेन मधून इझिली इकडून इकडे येऊ शकतो. मग त्या लिपोसोम वेसिकल्स बरोबर आपला जीन टाकला की तो त्या सेल मध्ये ऑटोमॅटिक आतमध्ये जाणार आहे कारण दोन्हीही फॉस्फोलिपिड्स बायलेअरनी तयार झालेले आहे. किंवा शॉर्ट गन पुढची मेथड बघा. अ शॉर्ट गन और जीन गन और बायोलिस्टिक पार्टिकल्स डिलिव्हरी सिस्टम. काय म्हटलंय बघा? अ शॉर्ट गन और जीन गन और बायोलिस्टिक पार्टिकल डिलिव्हरी सिस्टम इज अ डिव्हाइस used to deliver exogenous DNA or transgenes, RNA or protein to cell by coating particles of heavy metals with a gene of interest and firing these micro projectiles into cell using mechanical force or integration of desired genetic transformation can be introduced into cells. या ठिकाणी तुम्ही जर बघितलं सोपं मिनिंग आहे सेंटेन्स सोपं आहे त्यामुळे तुम्ही वाचले की लगेच समजणार आहे. शॉर्ट गन किंवा जीन गन किंवा बायोलिस्टिक पार्टिकल डिलिव्हरी सिस्टम म्हणजे काय तर या डिव्हाइसच्या मदतीने आपण फॉरेन डीएनए आरएनए प्रोटीन एका सेलमध्ये आपण काय करू शकतो तर फायरिंगच्या मदतीने त्या सेलमध्ये इंट्रोड्यूस करू शकतो. बरोबर आहे? कारण या ठिकाणी ते जे पार्टिकल्स आहेत कुठले डीएनए असेल किंवा ट्रान्सजीन्स असेल आरएनए असेल प्रोटीन्स असेल याचं हेवी मेटल्स मध्ये कोटिंग करायचं आहे. हेवी मेटल मध्ये त्याचं कोटिंग करायचं ते काय करायचं आहे गन्सच्या मदतीने फायरिंग करून त्या सेल मध्ये पोअर करायचं. समजलं? त्याच्यानंतर तुम्ही अल्ट्रासोनिकेशन्स म्हणजे काय बघा? बेस्ड ऑन सोनोपोरेशन्स द रप्चर ऑफ सेल मेम्ब्रेन बाय ऑस्टिकिट्स वेव्स इट इज अ नॉन इनोवेसिव्ह वे to introduce DNA molecule into cell via osticates cavitations that temporarily changes the permeability of the cell membrane. अल्ट्रासोनिकेशन्स म्हणजे काय तर बघा अल्ट्रासोनिकेशन्स म्हणजे या ठिकाणी सोनोपोरेशन केलं जातं. सोनोपोरेशन म्हणजे काय तर आपल्याला जो पार्टिकल त्या सेलमध्ये इंट्रोड्यूस करायचा आहे त्या पार्टिकलला काय करायचं थोडक्यात वेव्सच्या मदतीनं त्या सेलच्या आतमध्ये इंट्रोड्यूस करायचे. ह्या सगळ्या टेक्नॉलॉजी आहेत बघा. म्हणजे कुठल्या इलेक्ट्रोपोरेशन मायक्रो इंजेक्शन लिपोफेक्शन्स राईट त्याच्यानंतर गन शॉट अल्ट्रासोनिकेशन्स या अत्याधुनिक टेक्नॉलॉजी आहेत आता जस्ट लॉन्च झालेल्या आहेत. त्यामुळे आपल्याला जर एवढं डिटेल समजत नसेल तर फक्त नावं लक्षात ठेवा आणि कशानं काय केलं जातं एवढं लक्षात ठेवा. कारण हे जस्ट मी तुम्हाला सांगितलेलं आहे की ह्या प्रोसेसच्या मदतीनं काय केलं जातं तर आपला जो डिझायर्ड डीएनए आहे तो त्या सेलच्या मध्ये आपण इझिली इंट्रोड्यूस करू शकतो विदाउट वेक्टर.
ओके. सो अल्ट्रासोनिकेशन्स म्हणजे वेव्हच्या मदतीनं डीएनए इंट्रोड्यूस केला जातो, राईट. अशा पद्धतीने मग या ठिकाणी तुम्ही जर बघू शकता आउटलाईन आहे, राईट. सो या ठिकाणी काय डोनर सेल आहे. सो डोनर सेल मध्ये हा डोनर सेलच्या आतमध्ये त्याचा डीएनए आहे, राईट. डोनर सेल मध्ये त्याचं जेनेटिक मटेरियल आहे. ते जेनेटिक मटेरियल मध्ये त्याचं ते जे जेनेटिक मटेरियल आहे त्याचं रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियसच्या मदतीने आपण त्याचे काय केलेले आहेत, सेगमेंट केलेले आहेत किंवा फ्रॅगमेंट्स केलेले आहेत, राईट. सो डोनर सेल आहे. डोनर सेल म्हणजे काय, तर या डोनर सेल मधून आपल्याला आपला डिझायर्ड डीएनए मिळवायचा आहे. सो या डोनर सेल मधून जेनेटिक मटेरियल बाहेर काढलं, रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियसच्या मदतीनं त्या जेनेटिक मटेरियलचे काय केले, फ्रॅगमेंट्स केले. कोणाच्या मदतीनं, रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस एन्झाइमच्या मदतीनं या जेनेटिक मटेरियलचे फ्रॅगमेंट्स केले. आणि या जेनेटिक मटेरियलचे फ्रॅगमेंट्स केल्यानंतर स्क्रीनिंग करून, काय करून बाळांनो बघा, स्क्रीनिंग करून, राईट. स्क्रीनिंग करून एखादा जो इम्पॉर्टंट आहे, आता समजा स्क्रीनिंग करून मला समजलं की हा जो डीएनएचा सेगमेंट आहे तो इम्पॉर्टंट, म्हणजे माझा जीन ऑफ इंटरेस्ट काय झाला, हा वाला झाला. हे मी काय केले, कॅन्सल केले स्क्रीनिंग केल्यानंतर, राईट. म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे डोनर सेल टार्गेट डीएनए आहे, आयसोलेशन ऑफ डिझायर्ड जीन काढलं, राईट. एन्झायमॅटिक फ्रॅगमेंटेशन बाय रेस्ट्रिक्शन एन्झाइम, रेस्ट्रिक्शन एन्झाइमच्या मदतीने एन्झायमॅटिक फ्रॅगमेंटेशन केले. जसं डोनर सेल मधून आपला टार्गेट डीएनए काढला तसं या ठिकाणी वेक्टर काढला, राईट. वेक्टर प्लाझमिड ऑर बॅक्टेरियोफाज, हा जो वेक्टर आहे तो बॅक्टेरियल सेल मधून काढलेला आहे. या ठिकाणी ही समजा बॅक्टेरियल सेल आहे, यातून हा वेक्टर बाहेर काढला असं, राईट. कुठल्या एन्झाइमच्या मदतीने, लायसोझाईमच्या मदतीने, लायसोझाईमच्या मदतीने काढला बाहेर. या वेक्टरचं काय करायचं आहे, स्पेसिफिक साईटला कट करायचं. कट केल्यानंतर तो कसा दिसणार आहे, कसा दिसणार आहे, तो कट केल्यानंतर या पद्धतीने दिसणार आहे. आणि या पद्धतीने दिसला की नंतर काय करायचं आहे, तर हा जो डीएनए सेगमेंट आहे तो या वेक्टर मध्ये मला ऍड करायचा आहे या पद्धतीने, असं या पद्धतीने, समजलं. म्हणजे हा वेक्टर आणि हा माझा फॉरेन डीएनए झाला किंवा पॅसेंजर डीएनए, आणि हे दोन्ही एकत्र आले अशा पद्धतीने, हे दोन्ही एकत्र आले याला काय म्हणायचं आहे, आरडीएनए, राईट. मग मला सांगा, वेक्टर डीएनए आणि टार्गेट डीएनए एकत्र करत असताना कोणाच्या मदतीने करायचं, एन्झाइमच्या मदतीने करायचं. कुठला एन्झाइम, डीएनए लायगेजच्या मदतीने एकत्र करायचं. सो जॉइनिंग ऑफ टार्गेट डीएनए अँड क्लोनिंग वेक्टर बाय डीएनए लायगेज, राईट. आता हा जो डीएनए आहे तो आपल्याला ट्रान्सफॉर्मेशनसाठी काय करायचा आहे, होस्ट बॅक्टेरियल सेल म्हणून टाकायचं. मग बॅक्टेरियल सेल आहे, हा वेक्टर सहित याच्यामध्ये टाकला, काय झालं, ट्रान्सफॉर्मेशन. या ठिकाणी बघा, इंट्रोडक्शन इनटू बॅक्टेरियल होस्ट सेल, दॅट इज ट्रान्सफॉर्मेशन व्हायरल इन्फेक्शन्स. इथं काय होणार आहे, ट्रान्सफॉर्म्ड होस्ट सेल कंटेनिंग रिकॉम्बिनंट मॉलिक्यूल. म्हणजे हा वेक्टर या बॅक्टेरियल सेल मध्ये हा वेक्टर डीएनए किंवा रिकॉम्बिनंट डीएनए टाकला. रिकॉम्बिनंट डीएनए म्हणजे काय, वेक्टर डीएनए प्लस टार्गेट डीएनए म्हणजे रिकॉम्बिनंट डीएनए झाला. हा रिकॉम्बिनंट डीएनए आपण या होस्ट बॅक्टेरियामध्ये टाकला आणि मल्टिप्लाय केलं. जसं बॅक्टेरिया मल्टिप्लाय होत जातील तसं आपला हा रिकॉम्बिनंट डीएनए मल्टिप्लाय होणार आहे. आणि नंतर मग आपण आपल्या एम्स नुसार त्याच्यामधून आपण एन्झाइम आयसोलेट करणार, प्रोटीन हार्वेस्ट करणार, राईट. या ठिकाणी म्हटलं बघा, इंट्रोडक्शन इनटू अ बॅक्टेरियल होस्ट सेल, दॅट इज ट्रान्सफॉर्मेशन व्हायरल इन्फेक्शन. नंतर काय म्हटलंय, ट्रान्सफॉर्म्ड होस्ट सेल कंटेनिंग रिकॉम्बिनंट डीएनए आहे का. बॅक्टेरियामध्ये आपण आरडीएनए टाकले तर स्ट्रक्चर असं दिसणार. नंतर आयडेंटिफिकेशन, सिलेक्शन, ऍम्प्लिफिकेशनच्या मदतीने हे मल्टिप्लाय होत जाणार, राईट. आणि मल्टिप्लाय जसं होत जाईल, जसं ह्या बॅक्टेरिया मल्टिप्लाय होत जाणार आहे तसं बॅक्टेरियामध्ये आपण इन्सर्ट केलेला आपला जो वेक्टर डीएनए प्लस टार्गेट डीएनए म्हणजे जो रिकॉम्बिनंट डीएनए आहे तो मल्टिप्लाय होत जाणार आहे, राईट. सो ही आउटलाईन आहे, आउटलाईन द प्रोसेस ऑफ रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी. ओके. तुम्हाला जर विचारलं 2 मार्कासाठी, स्केच अँड लेबल किंवा गिव्ह द डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन किंवा गिव्ह द आउटलाईन ऑफ द प्रोसेस ऑफ आरडीएनए टेक्नॉलॉजी, त्यावेळेला ही पूर्ण डायग्राम तुम्हाला काढता यायला पाहिजे. नेक्स्ट, आता या ठिकाणी काय म्हटलंय बघा, सिलेक्शन ऑफ द ट्रान्सफॉर्म्ड होस्ट सेल. बघा, सिलेक्शन ऑफ द ट्रान्सफॉर्म्ड होस्ट सेल मध्ये फर्स्ट पॉइंट, the transformation process generates
a mixed population of transformed that is recombinant and non transformed that is non recombinant host cell. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर आपण काय केलेलं आहे, आपली जी होस्ट सेल आहे त्या होस्ट सेल मध्ये आपण काय केलेलं आहे, तर आपला रिकॉम्बिनंट डीएनए आपण त्याच्यामध्ये टाकलेला आहे, राईट. आणि रिकॉम्बिनंट डीएनए टाकल्यानंतर ही जी होस्ट सेल आहे या होस्ट सेलला आपण काय केलेलं आहे, तर कल्चर मीडियम वरती टाकलेलं आहे. कशावरती टाकलेलं आहे, कल्चर मीडियम वरती टाकलेलं आहे. कशासाठी, क्लोनिंग साठी, राईट, किंवा मल्टिप्लिकेशन साठी. सो क्लोनिंग साठी किंवा मल्टिप्लिकेशन साठी टाकल्यानंतर ही जी होस्ट सेल आहे, होस्ट सेल ती मल्टिप्लाय होणार आहे, राईट. सो होस्ट सेल विल बी मल्टिप्लाय. ही जी होस्ट सेल आहे ती मल्टिप्लाय होणार आहे. आणि हा होस्ट सेल मल्टिप्लाय झाल्यानंतर त्याच्या आपल्याला पेट्री प्लेट मध्ये अनेक आपल्याला सेल दिसणार आहे. त्या सेल मध्ये रिकॉम्बिनंट सेल असणार आहे किंवा नॉन रिकॉम्बिनंट होस्ट सेल असणार आहे, दोन्ही मिक्स असणार आहे. फॉर आयसोलेशन ऑफ रिकॉम्बिनंट सेल फ्रॉम नॉन रिकॉम्बिनंट सेल मार्कर जीन्स ऑफ प्लाझ्मिड वेक्टर इज एम्प्लॉय. आता लास्ट लेक्चरला आपण बघितलेलं आहे मार्कर जीन्स म्हणजे आपल्या प्लाझ्मिड मध्ये अँटीबायोटिक रेझिस्टन्स मार्कर जीन्स असतात. अँटीबायोटिक रेझिस्टन्स मार्कर जीन्स असतात. मग ज्या प्लाझ्मिड मध्ये मार्कर जीन एक्सप्रेस झालेली आहे त्या प्लाझ्मिड मध्ये समजायचं की आपला डिझायर्ड जीन किंवा फॉरेन डीएनए आहे. ज्या प्लाझ्मिड मध्ये मार्कर जीन्स नसणार आहे त्याच्यामध्ये समजायचं की आपला डिझायर्ड डीएनए किंवा पॅसेंजर डीएनए त्याच्यामध्ये नसणार आहे. ओके. So for isolation of recombinant cell from non-recombinant cell, marker genes of plasmid vector is employed. For example, काय म्हटले, एक्झाम्पल दिले, PBR322 plasmid vector containing different marker genes. मग त्याच्यामध्ये बघा ampicillin resistance genes, tetracycline resistance genes, बरोबर आहे. मग ज्या वेळेला आपण PBR322 हा ज्या वेळेला प्लाझ्मिड वापरू त्यावेळेला या प्लाझ्मिड मध्ये मार्कर जीन्स कुठले असणार आहेत, अँपिसिलिन रेझिस्टन्स जीन्स असणार आहेत किंवा टेट्रासायक्लिन रेझिस्टन्स जीन्स असणार आहेत, राईट. सो व्हेन PST1RE इज यूज्ड इट नॉक्स आउट अँपिसिलिन रेझिस्टन्स जीन्स फ्रॉम द प्लाझ्मिड सो दॅट द रिकॉम्बिनंट सेल बिकम्स सेन्सिटिव्ह टू अँपिसिलिन्स. म्हणजे त्यावेळेला तुम्ही जर बघितलं ज्या वेळेला PST1RE रेस्ट्रिक्शन एन्झाइम हे आपण वापरणार आहे त्यावेळेला काय होणार आहे, अँपिसिलिन रेझिस्टन्स जीन्स ज्या प्लाझ्मिड मध्ये असणार आहे, बरोबर आहे, अँपिसिलिन रेझिस्टन्स जीन्स ज्या प्लाझ्मिड मध्ये असणार आहे ते जर दिलं तर ते त्या अँपिसिलिन्सला रेझिस्टन्स असणार आहे. म्हणजे बघा थोडक्यात मी तुम्हाला सांगतो, टेट्रासायक्लिन रेझिस्टन्स जीन्स, बरोबर आहे. PBR घेऊया आपण, PBR322 हा आपला प्लाझ्मिड आहे, तो मी होस्ट सेल मध्ये टाकला, बरोबर आहे. आपल्या डिझायर्ड डीएनए बरोबर होस्ट सेल मध्ये टाकल्यानंतर त्याचं मी कल्चर मीडियम केलं, त्यासाठी क्लोनिंग किंवा मल्टिप्लिकेशन साठी. होस्ट सेल मल्टिप्लाय होणार आहे, राईट. होस्ट सेल मल्टिप्लाय झाले की याच्यामध्ये अनेक होस्ट सेल असणार आहे. पण या ठिकाणी मी प्लाझ्मिड कुठला घेतलाय, PBR322 प्लाझ्मिड घेतलाय. हा कशाला रेझिस्टन्स आहे, टेट्रासायक्लिनला रेझिस्टन्स आहे, बरोबर आहे. म्हणजे या प्लाझ्मिड मध्ये मार्कर जीन म्हणून मी काय वापरणार आहे, टेट्रासायक्लिन वापरणार आहे. मार्कर जीन म्हणून काय वापरणार आहे, मार्कर जीन म्हणून काय वापरणार आहे, मी टेट्रासायक्लिन वापरणार आहे. मार्कर जीन म्हणून मी टेट्रासायक्लिन वापरणार, बरोबर आहे. मग या पॉप्युलेशन मध्ये जे रिकॉम्बिनंट डीएनए असतील ना, जे रिकॉम्बिनंट होस्ट सेल असतील त्याच्या सगळ्यांमध्ये मार्कर जीन असणार आहे, म्हणजे टेट्रासायक्लिन रेझिस्टन्स जीन्स असणार आहे. मग मला नॉन रिकॉम्बिनंट होस्ट सेल मधून मला रिकॉम्बिनंट होस्ट सेल जर आयसोलेट करायचे असतील तर मी काय करणार, तर याला टेट्रासायक्लिन इथं टेट्रासायक्लिनची मी ट्रीटमेंट करणार. टेट्रासायक्लिनची ट्रीटमेंट करणार मी. कुठली ट्रीटमेंट करणार मी, टेट्रासायक्लिनची ट्रीटमेंट करणार. टेट्रासायक्लिनची ट्रीटमेंट दिली की जे रिकॉम्बिनंट डीएनए आहे किंवा ज्या रिकॉम्बिनंट होस्ट सेल आहे त्याच राहणार, बाकीच्या सेल सगळ्यांना मरणार, म्हणजे हे होणार. समजलं. या पॉप्युलेशन मध्ये टेट्रासायक्लिन
ची ट्रीटमेंट दिली की टेट्रासायक्लिनला रेझिस्टन्स असणारे जे रिकॉम्बिनंट होस्ट सेल आहेत तेवढ्याच राहणार, बाकीच्या सगळ्या डिस्कार्ड करणार. समजलं कशा पद्धतीने काढायचं. म्हणून टेट्रासायक्लिन रेझिस्टन्स जीन्स हा या रिकॉम्बिनंट डीएनए मध्ये मार्कर जीन्स म्हणून वापरला गेलेला आहे. राईट. मल्टिप्लिकेशन ऑफ ट्रान्सफॉर्म्ड होस्ट सेल्स. नेक्स्ट पॉइंट. So once transformed host cells are separated by the screening process, in these steps, एकदा का आपण या पॉप्युलेशन मधून फक्त ट्रान्सफॉर्म्ड होस्ट सेल बाजूला काढल्या आणि बाकीच्या आपण ड्रेन केल्या, तर नंतर काय, इन दिस स्टेप्स द ट्रान्सफॉर्म्ड होस्ट सेल आर इंट्रोड्यूस्ड इनटू फ्रेश कल्चर मीडियम. आणि ह्याच्यातनं आता बघा या कल्चर मीडियम वरती काय काय असणार आहे, नॉन रिकॉम्बिनंट प्लस रिकॉम्बिनंट असणार आहेत ना. याच्यात दोन्ही मिक्स आहेत. आपल्याला फक्त रिकॉम्बिनंट होस्ट सेल घ्यायचे, प्युअर घ्यायचे. नको असलेल्या सेल ज्याच्यामध्ये रिकॉम्बिनंट डीएनए नाही, त्या रिकॉम्बिनंट डीएनए नसलेल्या जीन्स आपल्याला नको आहेत. आपल्याला फक्त कुठल्या सेल पाहिजे ज्याच्यामध्ये आपला रिकॉम्बिनंट डीएनए आहे त्या सेल्स पाहिजे. मग त्या सेल्स आयसोलेट करायच्या आणि त्या सेल बाजूला काढून फ्रेश कल्चर मीडियम वरती टाकायच्या. राईट. फ्रेश कल्चर मीडियम वरती टाकल्या की त्या डिवाइड आणि रिडिवाइड होतात. बरोबर आहे. आणि त्या सेल्स जेवढ्या डिवाइड आणि रिडिवाइड होतील तेवढा आपला रिकॉम्बिनंट डीएनए डिवाइड होणार. मग बघा, ऍट दिस स्टेज द होस्ट सेल्स डिवाइड अँड रिडिवाइड along with the replication of the recombinant DNA carried with them. बरोबर आहे. जेवढ्या त्या आयसोलेट केलेल्या सेल्स डिवाइड आणि रिडिवाइड होतील तेवढा आपला रिकॉम्बिनंट डीएनए हा डिवाइड आणि रिडिवाइड होणार आहे. लास्ट, एक्सप्रेशन ऑफ जीन्स टू बी ऑब्टेन्ड फ्रॉम द डिझायर्ड प्रोडक्ट. So the next step involved in the production of desired products like alcohol, enzymes, antibiotics, etc. जे ते आपण रिकॉम्बिनंट डीएनए त्याचा पर्पस काय, त्या रिकॉम्बिनंट डीएनए पासून आपल्याला एन्झाइम्स मिळवायचा आहे का, प्रोटीन मिळवायचा आहे का, अँटीबायोटिक्स मिळवायचं आहे ते आपण मिळवू शकतो. And finally the desired product is separated and purified through downstream processing using suitable bioreactor. मग suitable bioreactor मध्ये पहिल्यांदा प्रो जे काय असेल, फॉर एक्झाम्पल आपण इन्सुलिन आयसोलेट करायचं असेल तर पहिल्यांदा प्रो इन्सुलिन काढायचं. प्रो इन्सुलिन पासून प्रो इन्सुलिन मिळवलं जातं, प्रो इन्सुलिन पासून इन्सुलिन मिळवलं जातं. समजलं. अशा पद्धतीने हे रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी घडवून आणली